तर माणिकराव कोकाटेंच्या बंगल्यावर शेतकरी आंदोलन करण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या बंगल्याबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। या बंदोबस्ताची दृश्य आपल्याला दाखवतात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे। विधान भवनामध्ये कृषी मंत्री रम्मी खेळत असल्याचा व्हिडिओ सध्या विरोधकांकडून ट्विट केला जातो आणि या ट्विटच्या नंतरून माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी प्रामुख्याने सर्व स्तरावरून मागणी होताना पाहायला मिळते। आणि माणिकराव कोकाटे यांना जे शासकीय निवासस्थान आहे ते अवंती अंबर या ठिकाणी आता काही आंदोलनकर्ते येणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली आणि त्यानंतरून आता पोलिसांनी मलबार हिल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कारण की माणिकराव कोकाटे यांच्या बंगल्याकडे जाताना अगोदर जो सर्वात पहिला बंगला लागतो तो म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देवगिरी बंगला आणि त्यामुळे अजित पवारांच्या बंगल्याच्या बाहेर देखील पोलिसांच्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे तो बंदोबस्त आहे तो लावण्यात आलेला आहे। आणि त्या ठिकाणी जाणाऱ्या सर्व गाड्या आहेत त्या पोलिसांकडून तपासणी करूनच आतमध्ये सोडल्या जातात। कारण की ज्या पद्धतीने खरं तर सुनील तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत यांच्यासमोर झालेलं आंदोलन असेल आणि त्यानंतरून झालेली छावा संघटना आक्रमक आणि याच पार्श्वभूमीवर आता माणिकराव कोकाटे यांच्या शाश्वत निवासस्थान आहे आणि या शासकीय निवासस्थानावर देखील आंदोलन करणार असल्याचं देखील माहिती आहे ती पोलिसांना प्राप्त झालेली आणि यानंतर मलबार हिल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवलेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेशसह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।